पंडित ऑटो कंपनीच्या व्यवस्थापनेने मागील वर्षी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद केल्यामुळे 200 पेक्षा जास्त कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। या कामगारांना मागील 6 महिन्यांचा पगार तसेच मागील वर्षाचा व चालू वर्षाचा बोनसही देण्यात आलेला नाही। पंडित ऑटो ही अतिशय जुनी कंपनी असून या कंपनीत कित्येक वर्षे कामगार इमाने इतबारे काम करत आले आहेत, पण मागील 5 वर्षात मॅनेजमेंट कडून दिनांक 5/12/2017 रोजी कामाची वेळ संपल्यानंतर कोणत्याही राजकारणाशिवाय कंपनी बंद केल्याचे कामगारांना सांगण्यात आले। अचानक हा निर्णय कंपनी व्यवस्थापनेने घेतल्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। कामगारांनी मागील 1 वर्षात वारंवार पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाकडून त्यांना केवळ आश्वासनेच देण्यात आली। त्यामुळे हतबल झालेल्या कामगारांनी रखडलेला पगार व बोनस त्वरित मिळावा याकरता आज एरंडवणे येथील कंपनी प्लांट पासून कंपनीचे सिद्धार्थ गोखले यांच्या घरावर कामगारांच्या कुटुंबियांकडून सोमवार आंदोलन करण्यात आले। यावेळी निवेदन स्वीकारण्याकरता सिद्धार्थ गोखले घरात उपस्थित नसून त्यांनी घरात बाउन्सर ठेवले होते, त्यामुळे काही काळ कामगार आणि कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात आला। संघटनेच्या डॉक्टर कैलास कदम यांनी जोपर्यंत सिद्धार्थ गोखले येथे येऊन निवेदन स्वीकारणार नाही तोपर्यंत कामगार घरापासून हटणार नाही असे सांगण्यात आल्यानंतर सिद्धार्थ गोखले यांनी घरी येऊन निवेदन स्वीकारले। यावेळी सिद्धार्थ गोखले यांना 5/12/2018 रोजी प्रलंबित मागण्यांच्या संबंधित मार्ग काढण्यासाठी बैठक त्यांच्याच मॉडेल कॉलनीतील कार्यालयात घेण्याचे सांगितले। जर या बैठकीत तोडगा निघाला नाही व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मालकाच्या घरासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा हिंद कामगार संघटना कामगार व कुटुंबियांच्या वतीने देण्यात आलाय। जे मालक त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गोखले या ठिकाणी आले, त्यांना आम्ही निवेदन दिले, ते निवेदन त्यांनी स्वीकारलेले आहे। त्यांना 5 तारखेपर्यंत कंपनीमध्ये आत्तापर्यंत कामगारांचा असलेला पगार म्हणजे ज्या तारखेला त्यांनी लॉकआउट केलं बेकायदेशीर तेव्हापासून आत्तापर्यंत असणारा पगार, गेल्या वर्षीचा राहिलेला बोनस, ह्या वर्षीचा राहिलेला बोनस, 2 बोनस आणि कारखाना कधी सुरू करणार ह्या गोष्टीवरती चर्चा 5 तारखेला अंतिम राहील असं त्यांना या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्यांनी ते मान्य देखील केले। मीटिंग त्यांनी लेखी लिहून दिलेले, मीटिंग त्यांच्या कार्यालयावरती मिस्टिगावच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। ही 5 तारखेपर्यंत त्यांना आपण या ठिकाणी मुदत दिलेली आहे। अथवा याच्या पुढचं आंदोलन जर 5 तारखेला निर्णय यातून काय निघाला नाही तर देशपांडेच्या घरी सगळ्या परिवारासकट त्या ठिकाणी जे देशपांडे म्हणून उपोषण त्या ठिकाणी सुरू होईल। बोला। सर्वांना नमस्कार, मी सुरेश गंगाधर करंदीकर। गेले 11 वर्ष पंडित ऑटो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सर्व्हिस करत होतो आणि अत्यंत महाराष्ट्रामध्ये नाव होतं सगळीकडे, कारण आमचे कामगार अत्यंत कुशल कामगार, लांब लांबून लोक यायचे, कारण गॅरंटी पद्धतीने आम्ही काम करून देत होतो। पण मध्ये सर्व चांगलं चाललं होतं, अचानक मॅनेजमेंटनी आपला पवित्रा बदलला आणि इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे करायचं चालू केलं आणि आमचा पगार 8 महिन्यापासून आश्वासन देत होते की आम्ही लगेच करू, 1-2 महिन्यात करू, पण तो पेंडिंग ठेवला आणि मग अशी वेळ आली बोनस न देतात तरीच कामगार आमचे रात्रंदिवस काम करायचे, हसत खेळत काम करायचे आणि सगळं जड काम होते आमच्या इथे तरी करायचं। पण नंतर मात्र अचानक लॉकआउट केलं आणि सगळे रस्त्यावर आलो आहे आज आम्ही। तरी आमचा कारखाना परत पूर्ववत चालू व्हावा ही विनंती आहे। माझं नाव संतोष माने, मी पंडित ऑटोमोटिव्हमध्ये गेले 7 वर्ष झालं काम करतो आहे।
कंपनी अतिशय सुंदर अशा त्या काम करत होती. कुठल्या प्रकारचं काही नव्हतं, फक्त मालकाचं जे मेन उत्पन्न होतं त्याचं मेन डोळा गेला कंस्ट्रक्शन लाईनमध्ये. त्यांनी कंस्ट्रक्शन लाईन चालू केली, तेव्हापासून कंपनी त्यांनी बॅक डेट दाखवायला चालू केली. गेले 3 वर्ष झाला आमचा संघर्ष चालू आहे. गेले 3 वर्षापासून यांनी पगार उशिरा देणे, पगार थांबवणे, कुठल्या प्रकारचे पे भरलेले नाही आहे. आमच्या पगारातून LIC कट होते, तिथल्या प्रकारची LIC भरलेली नाही आहे. मालकांनी अनेक आश्वासन दिली. मालकांनी सहकार्यासाठी आम्हाला सांगितलं की विदाऊट ओव्हरटाईममध्ये तुम्ही काम करा. तरी आमच्या कामगारांनी विदाऊट ओव्हरटाईममध्ये कामही केलं होतं. एकही पैसे न घेता काम केलं. तेव्हापासूनही त्यांनी कुठल्या प्रकारची दया आली नाही. त्याच्यानंतर त्यांनी आमच्या युनियनला सहकार्याची भूमिका घेण्यास सांगितली. युनियननी सहकार्याची भूमिका घेऊन आमच्या जे बसेस होत्या टिळक रोड ते पंडित ताठवडमध्ये जाणे येणे, ती बसेस सुद्धा विकण्यास काढली. ती विकून पगार करतो म्हणून सांगितलं, तेव्हाही पगार नाही केला. कंपनीमधला स्क्रॅप मटेरियल 2 ट्रक त्यांनी विकला. त्यावेळेस सांगितलं आम्ही तुमचा पगार होतो, त्यावेळेस सुद्धा पगार केला नाही. आत्ता सध्या आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे की रस्त्यावरती काम करून खाणे ह्याच्याशिवाय कुठला पर्याय उरला नाही. आमची मुलं शाळेतून काढून टाकलेले आहेत. आता सध्या मुलांना शाळा नाही आहेत आणि प्रत्येक वेळेस आश्वासनं, ही खोटी आश्वासनं हे देत आलेले आहेत. आणि ही जी कंपनी आहे खूप जुनी आहे आणि इथं चांगल्या प्रकारचे काम होते. आत्तापर्यंत कुठले कस्टमरला ही सगळ्यांना पंडितशी चांगले रिलेशन होतं. पण इथून पुढे ही आमची एकच इच्छा आहे की कंपनी लवकर चालू करावी. आमचा राहिलेला 6 महिन्याचा पगार व कंपनी बंद करून आत्तापर्यंतचा पगार हा मालकाने द्यावा. कारण का कुठलीही पूर्व नोटीस न देता ही कंपनी मालकाने बंद केली, त्याला सर्वस्व मालकच जबाबदार आहे. पंडित ऑटोमॅटिव्ह ही कंपनी, आज आम्ही इथे त्यांच्या सिद्धार्थ गोखले पंडित ऑटोमॅटिव्हचे जे मालक आहेत त्यांच्या इथं आम्ही आंदोलनाकरता आलेलो आहे. कारण की गेल्या वर्षी 5/12/2017 अचानक कंपनीला लॉक लावण्यात आले. त्यामुळं आज आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. ह्याच्या आधी पण आम्ही एक आंदोलन केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी निवेदन दिलेलं. त्यावेळेस त्यांनी म्हटले आपण मिटिंग घेऊ, काय असेल ते बोलू, बसून विचार करून आम्ही त्यावेळेस पण त्यांना शांततेत त्यांनी हे केलेलं होतं. आम्ही पण शांततेत त्यांना उत्तर दिलं. त्यांना वेळोवेळी त्यांनी मिटिंगा घेतल्या, पण त्या मिटिंगामधून काहीच म्हणजे निष्पन्न होत नव्हतं. त्यामुळे आज आम्हाला हा एकदम तीव्र हे करावं लागलंय. आज आम्हाला ही वेळ आली की आज कुठे कामाला आमच्या घरचे वर्ष झालं पगार पाणी नाही, काय नाही. तसं तर 2 वर्ष झाली. पहिले 6 महिने आणि आत्ताचं हे वर्ष, 2 वर्ष झाली पगार नाही, काय नाही. लोकांनी ह्या वयात कामाला पण कुठे जाता येत नाहीये. त्यामुळे आज आम्ही जे पडल ते नवरा बायको कामं करतात, ते घर चालवतात, ते मुलांना शिक्षणाला फिया नाही आहेत, काय नाही आहे. पोरं कॉर्पोरेशनच्या तरी आपण जरी हे घातलं तरी त्यांना खायला प्यायला लागणार नाही का? आज किती दिवस कामगारांनी प्रत्येक वेळेस मालकाला साथ दिलेली आहे. असं नाही की मालकाला साथ दिलेली नाही. 6-6 महिने पगार नव्हता तरी पण कामगार काम करत होता.